तर आजचं जे सेशन आहे ते स्पेशल सेशन याकरता आहे कारण आपले लातूर जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक म्हणजे जे लातूर जिल्हा बघतात त्यामधले जेवढेही आपले एएलसी आहे हे एएलसी ते मागच्या 25 वर्षापासून बघत आहे. सरांचं नाव आहे विनोद सकरे सर. हे लातूर जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहे म्हणजे पार्क नॉलेज नेटवर्कचं लातूर जिल्ह्यातलं काम बघतात आणि त्यांच्या अंडर 77च्या पेक्षा जास्त सेंटर्स आहेत. त्यासोबत ते त्या सगळ्या सेंटर्सना सगळ्या बाबतीत मार्गदर्शन करतात. म्हणजे सेंटरचे काही पर्सनल क्वेश्चन असतील, काही त्यांना प्रॉब्लेम्स येत असतील, प्रोसेसेस मध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील, मार्केटिंग मध्ये काही त्यांना अडचणी येत असतील, तर त्या सगळ्या सॉल्व्ह तिथल्या करतात. त्यासोबत त्यांचं प्रावीण्य जे आहे ते म्हणजे एआय टूल यूज करून आपली ऍडव्हर्टायझिंगची क्रिएटिव्हिटी ते सगळ्यांना प्रोव्हाइड करत असतात. म्हणजे त्यांचे व्हिडिओज आपले अक्षरशः एमकेसीएल पर्यंत सुद्धा जातात. एमकेसीएल पण त्याचं मार्गदर्शन करतं, सगळ्या सेंटर्सना पण ते प्रोव्हाइड करतात. सो अशा प्रकारे मी विनोद साखरे सरांचं आज परत एकदा स्वागत करतो. सर आपल्याला आवाज येतोय? हा येतोय सर. हा सर, आता सर आज तुम्हाला गायडन्स देणार आहेत. सो त्यामुळे आपले काही डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न असतील ते पण आपण नोट डाऊन करून ठेवूया आणि सेशन मध्ये आपण विचारू शकता. ठीक आहे. सो सर आपण प्रेझेंट करू शकता. मी प्रेझेंटिंग थांबवतो आणि ओव्हर टू विनोद सकरे सर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आजच्या सेशनसाठी जॉईन झालेले सर्व MSCIT केंद्राचं मी आजच्या ह्याच्यामध्ये स्वागत करतो. कारण पूर्ण महाराष्ट्र सेशनमध्ये आलेलं आहे आज. MKCL आणि पारच्या या विशाल डिजिटल शिक्षण नेटवर्क मध्ये नव्याने प्रवेश केलेले सर्व MSCIT प्रशिक्षण केंद्राचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमचे मनापासून अभिनंदन करतो. कारण ज्यावेळेस केंद्र नोंदणी चालू झाली त्यावेळेस तुम्ही सर्वजण पाहत आलात की किती सिस्टमॅटिक पद्धतीनं एक एक स्टेप आपण पुढे जात आहोत. गेल्या 2-3 स्टेप आपण पूर्ण करून आज एका महत्वाच्या स्टेपसाठी आपण सोलर मध्ये आलेले आहात आणि ती सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे ऑनसेट एक्झाम. सेंटर कोऑर्डिनेटर साठी सुद्धा आणि लर्नर फॅसिलिटेटर म्हणजे फॅकल्टी साठी सुद्धा अतिशय महत्वाची अशा प्रकारची ही स्टेप आहे. आणि आपल्याला सर्वांना ही ऑनसेट एक्झाम क्रॅक करणं आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये मार्क घेणं आणि आपल्याला केंद्र कसं मिळेल याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष वेधित झालेलं आहे. आज तुम्ही केवळ एक संगणक प्रशिक्षक केंद्र म्हणून नाही तर तुम्ही महाराष्ट्राच्या डिजिटल परिवर्तनाचा एक सक्रिय भाग झाला आहात. आजच्या या सेशन मध्ये आज आपण येतोय सर, आवाज क्लिअर आहे, काही इश्यू नाही. ओके चालेल सर. आजच्या सेशन मध्ये बरेच पॉइंट मी इन्क्लूड केलेले आहेत कारण आजचा सेशन हा ओव्हरऑल सेशन आहे. त्याच्या अगोदरचे जे सेशन्स झालेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण शिकलेल्या आहात. ज्या बेसिक गोष्टी, ज्या बेसिक नीड्स आपल्याला लागणार आहेत त्या सर्वच गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेल्या आहेत. म्हणजे आजचा सेशन हा जो आपण घेतोय तो एक ओव्हरऑल सेशन म्हणजे सगळ्याच गोष्टी बद्दलची माहिती अतिशय इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं आजचा सेशन घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि याच्यामध्ये बरेच पॉइंट जरी दिसत असतील तरी ते अतिशय संक्षिप्त म्हणजे अतिशय कमी याच्यामध्ये आपण वेळामध्ये ते पूर्ण करणार आहोत. प्रत्येकानं याच्या काळजीपूर्वक हा सेशन अटेंड करावा एवढी विनंती आहे. मी आदरणीय मुग्धुम सर आणि मुग्धुम मॅडम यांचे आभार मानतो कारण त्यांनी मला ही सेशन घेण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त करून दिलेली आहे. आजच्या सेशनमध्ये खरं पाहिलं तर इंट्रोडक्शन असेल, याच्यामध्ये MKCL MSCIT बद्दल असेल, कोर्स स्ट्रक्चर बद्दल असेल, त्याची मेथडॉलॉजी असेल, सेंटर मॅनेजमेंट असेल, कोऑर्डिनेटरचं टास्क किंवा त्याचा ओव्हरव्ह्यू, लर्नर फॅसिलिटेटरचा ओव्हरव्ह्यू, त्याचं टास्क, टेक्निकल सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत. त्यासोबतच काही केस स्टडी आपण पाहणार आहोत आणि क्वेश्चन आन्सरिंग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण आजच्या सेशन मध्ये करणार आहोत. तर ह्या सेशनची सुरुवात करत असताना मी आजपर्यंत माझ्याबद्दल मी कोणाला सांगितलेलं नाहीये, परंतु ह्या सेशन मध्ये मला असं वाटतं की मी माझ्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कारण तो एक सुद्धा आयटीचा भाग आहे.
कारण आजचं सेशन जेव्हा मी प्रेझेंट करतो त्यावेळेस मला असं वाटलं की आपण आपल्याबद्दल सुद्धा सर्वांना सांगितलं पाहिजे. कारण गेली 3 दशक मी ह्या आयटी क्षेत्रामध्ये आहे. सुरुवातीला 1993 साली मी एक कम्प्युटरचा कोर्स केला होता. कदाचित तुमचा जन्म झाला असेल किंवा काही जन्मलेले असतील. त्यावेळेस माझा पहिला कोर्स झालेला आहे. तेव्हापासूनचा प्रवास अगदी एका 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. मला नेहमी वाटतं की अनुभव हा आयटी क्षेत्राचा सर्वात महत्वाचा शिक्षक असतो आणि त्याच्यामुळं हे अनुभवाचे बोल काही याच्यामध्ये सांगणार आहे की मी कोण आहे, हु एम आय, आणि हे प्रत्येकानं सांगितलं पाहिजे किंवा मी कोण आहे. 1993 ला तो कोर्स मी केला आणि स्टील आजपर्यंत म्हणजे आता 2025 चालू आहे, म्हणजे मी त्या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे एवढा मोठा अनुभव या क्षेत्रामधला आहे. ज्यावेळेस मी 1993 ला माझा प्रवास सुरू केला त्यावेळेस कम्प्युटर पाहायला सुद्धा मिळत नव्हता. ज्यावेळेस पहिला सुरू मी कम्प्युटर पाहिला आणि कोर्स चालू केला त्यावेळेस तो डेस्कटॉप काळ्या स्क्रीनचा मॉनिटर राहायचा आणि त्याच्यामध्ये कमांड प्रॉम्प्टवर ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या. म्हणजे कम्प्युटरला ज्यावेळेस आपण काही एखादं काम करायचं असेल तर त्याला कमांड आपले कम्प्युटरला द्यावी लागायचे. सी ड्राईव्ह राहायचा, त्याच्यावरती कमांड टाईप करायचं. जर समजा एखादी फाईल क्रिएट करायची असेल, फॉर्मॅट करायचं असेल, एखाद्या फाईल रिनेम करायचं असेल, डिलीट करायची असेल, सगळ्या गोष्टी कम्प्युटरला ह्या कमांडच्या मार्फत द्याव्या लागायच्या. आणि एखादा कमांड जर चुकला तर आपलं काम तिथंच बिघडायचं. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही कमांड मार्फत त्या कम्प्युटरला द्यावी लागायची. त्याच्यामुळे सगळे कमांड पाठ असणं फार गरजेचं होतं. एखादा जरी कमांड आपण विसरलो तर आपलं पूर्ण काम राहून जायचं. तो काळ माझा जवळपास 1993 ला सुरू झाला आणि 96, 97, 98, 99 म्हणजे 1998 पर्यंत. मग त्याच्यानंतर कमांड लाईन इंटरफेसचं ग्राफिकल युजर इंटरफेस मध्ये रूपांतर झालं आणि विंडोज नावाच्या ऑपरेटिंग सिस्टीम मार्केटमध्ये आली. विंडोज वरती आम्ही काम करायला चालू केलं. सुरुवातीला आम्ही विंडोज 3.1, 95, 98, विंडोज मिलेनियम, विंडोज एक्सपी, विंडोज 7 याच्यावरती काम चालू करायला लागलो आणि त्याच्यामध्ये माऊसचा वापर व्हायचा. कमांड लक्षात ठेवायची गरज नव्हती. अगोदरच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टी कमांड व्हायची. आता नंतरच्या काळामध्ये काय झालं की आम्हाला कमांड लक्षात ठेवायची गरज नाही. कारण व्हॉट यू सी व्हॉट यू गेट, तुम्हाला जे काही दिसतंय त्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं होतं. आणि अशा प्रकारे त्या टेक्नॉलॉजीमध्ये बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये एक 10 वर्ष गेली आणि नंतर 2000च्या नंतर ज्यावेळेस विंडोज एक्सपी किंवा विंडोज 7, विंडोज 10, आता आपण सध्या विंडोज 11 मध्ये सुद्धा काम करत आहोत. त्याच्यामध्ये बराच फरक झालेला आहे. आता सध्या जे आपण पाहतो की क्लाउड टेक्नॉलॉजी असेल किंवा मोबाईलचं रिव्होल्युशन आलेलं असेल, ऑनलाईन एज्युकेशन असेल, एआय टूल्स असतील, ह्या सध्याच्या ह्या 3ऱ्या दशकामध्ये हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. म्हणजे पहिल्या दशकामध्ये कमांड लाईन इंटरफेस, दुसऱ्या दशकामध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस आणि आता जे आपण सध्या काम पाहतोय त्याच्यामध्ये डिजिटल एआय किंवा ऑटोमेशनच्या जगामध्ये आज आपण प्रवेश केलेला आहे. आणि ही तिन्ही दशक मी पाहिलेली असल्यामुळं टेक्नॉलॉजी कशी झपाट्यानं बदलत चाललेली आहे. कारण सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही कमांड लाईन इंटरफेसवर काम करायचो किंवा ज्यावेळेस विंडोज आलं नवीन त्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना सांगायचं की बाबा आता ऑनलाईन शॉपिंग होणार आहे, आपल्याला घर बसल्या शॉपिंग करता येईल, घर बसल्या पिक्चर पाहता येईल, घर बसल्या ज्या गोष्टी हव्यात त्या आपल्याला घर बसल्या मिळणार आहे. आणि ज्यावेळेस आम्ही हे शिकवत होतो त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की हे सगळं स्वप्नात सांगतोय आपण, हे असं होतंय का. परंतु हे सिलेबस मध्ये असल्यामुळे आम्ही ते सांगायचं आणि आज मी पाहतोय की हे सगळं प्रत्यक्षामध्ये उतरलेलं आहे. आणि मला असा आनंद वाटतो की मी हे 3 दशकामध्ये खूपच म्हणजे आनंद घेत मी पुढे चाललेलो आहे. आणि तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात की तुम्ही ह्या आजच्या युगामध्ये डिजिटल एआय इंटरफेस असताना किंवा ऑटोमेशनच्या जगामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही कमांड लक्षात ठेवायची गरज नाहीये, तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या गरज नाहीत आणि तुम्हाला ज्या पाहिजेत
त्या गोष्टी तुम्हाला कम्प्युटरच्या माध्यमातून मिळतात. त्या काळामध्ये आम्ही प्रोग्रामिंग केलं. प्रोग्रामिंग मध्ये जर एखादी अडचण आली तर आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागायची, कारण त्याच्यावरती R&D करून आम्हाला त्याच्यामध्ये काम करावं लागायचं. एक एक प्रॉब्लेम आमचा 8-8 दिवस चालायचा. मात्र आज कसं आहे की क्विक विदिन सेकंड आपल्याला काही गोष्टीचे आन्सर मिळतात, काही गोष्टीचे उत्तर मिळतात. आज अशी कुठलीही जगामध्ये अशी गोष्ट नाहीये की ज्याचं आपल्याला उत्तर मिळणार नाही. कारण आज आपल्यासोबत आहे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, ChatGPT आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या विदिन काही सेकंदामध्ये आपल्याला ते मिळू शकतात. म्हणजे एकंदरीत माझा जो प्रवास आहे तो कमांड लाईन इंटरफेस, ग्राफिकल युजर इंटरफेस आणि आता डिजिटल AI ऑटोमेशनच्या जगामध्ये मी प्रवेश केला आहे. आज हे 3रं दशक आहे. याच्यामध्ये ChatGPT असेल, मशीन लर्निंग असेल, रोबोटिक्स असतील, क्वांटम कम्प्युटिंग असतील, ऑटोनॉमस सिस्टम असेल, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण ज्या जगामध्ये पाहत आहोत आणि त्याचं ट्रेनिंग पण आपण घेत आहोत. तुम्हाला असं वाटतं की येणारा आता जे पुढचा 10 वर्षाचा काळ आहे त्याच्यामध्ये 10 वर्ष शिक्षण संपूर्ण बदलून टाकेल असं वाटतं का तुम्हाला? जर वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्स मध्ये थांब देऊ शकता. म्हणजे त्याप्रमाणे मला सुद्धा कळू शकेल किंवा तुम्हाला वाटतं का नाही. परंतु एक गोष्ट याच्यामध्ये प्रामुख्यानं लक्षात घ्यायला हवी की मी ज्यावेळेस 1993 ला विद्यार्थी होतो त्याच्या पुढच्या 10 वर्षापर्यंत काय आतापर्यंत 2025 ला पण देखील मी विद्यार्थीच आहे. कारण IT मध्ये शिकण्याचा जो प्रवास कधीच थांबत नाही. म्हणजे सुरुवातीपासनं 93 पासनं मी आजपर्यंत शिकत आलेलो आहे आणि नवीन नवीन गोष्टी शिकत आहे. म्हणजे जीवन विद्यार्थी म्हणून मी राहिलेलो आहे आणि तुम्हाला सुद्धा विद्यार्थी म्हणून राहावं लागेल. ही गोष्ट केव्हाच संपणारी नाहीये. कारण विद्यार्थी दशा ही नवीन नवीन तंत्रज्ञान ऍक्सेप्ट करणं, त्याच्यावरती काम करणं, त्याचा आनंद घेणं, हे सगळ्यात महत्वाचं मोठं रिव्होल्युशन आज झालेलं आहे. आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये पाहिजे त्या गोष्टी त्या ठिकाणी त्याला मिळू शकतात. सकारात्मक किंवा नकारात्मक घेणं आपल्या ह्याच्यावरती असतं. तर हे एक थोडक्यामध्ये माझ्याविषयी होतं, कारण मला सांगावंसं वाटलं तुम्हाला. कारण माझा प्रवास असा झालेला आहे आणि तुमचा सुद्धा आता नवीन वर्षामध्ये या नवीन युगामध्ये तुम्ही प्रवेश करताय. येणाऱ्या पुढच्या नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याचा भरपूर आनंद घ्या. त्याचं भरपूर स्किल तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि ते स्किल ऍक्सेप्ट करून तुम्हाला ते स्किल विद्यार्थ्यांना द्यायचं आहे हे लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या स्लाइडकडे वळू. आता आपण पाहणार आहोत की व्हॉट इज द पार्क किंवा पार्क बद्दल ऑलरेडी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, तरी पण थोडक्यामध्ये मी सांगतोय की पार्कच्या माध्यमातून तुम्ही MSCIT सेंटर रजिस्टर केलेले आहे. आपलं पार्क नॉलेज नेटवर्क हा फक्त एक ट्रेनिंग प्रोव्हायडर नाहीये, तर हे एक डिजिटल इकोसिस्टमचा पार्टनर आहे आणि MKCL नेटवर्क मधील एक नंबर 1चं ट्रेनिंग प्रोव्हायडर म्हणून पार्थ आज आहे. आज आपण पार्कमध्ये जॉईन झाल्यापासून या ठिकाणी अत्यंत अनुभवी मॅनेजमेंट आणि टेक्निकल टीम जशी की मयूर सर आहेत, सुजल सर आहेत आणि त्यांची टीम आहे की तुम्हाला माहितच असेल किंवा सतत ते प्रेझेंटेशन घेणं, तुम्हाला मेसेज पाठवणं, फोन करणं, कुठल्याही टेक्निकल गोष्टी असतील किंवा कुठले जर नवीन अपडेट असतील तर तुम्हाला देण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि सर्वच टीम आम्ही हे करतो का. त्याच्यामुळं आमच्या नेटवर्क मध्ये जो येणारा पार्टनर आहे त्याला कुठलाही त्रास न झाला पाहिजे, त्याला अपडेट्स वेळेवर मिळाले पाहिजे आणि एक जी तळमळ असते ती पार्थ मध्ये आहे. मग त्याच्यामध्ये अकॅडमिक असेल, टेक्निकल सपोर्ट असेल, मार्केटिंग असेल, या सर्व विभाग त्या ठिकाणी विकसित झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो अशा प्रकारची केंद्रे आहेत आणि फक्त महाराष्ट्रातच नाहीये तर पूर्ण भारतामध्ये सुद्धा काही राज्यामध्ये पार्कचं नेटवर्क आहे आणि ही संपूर्ण प्रणाली MKCLच्या तत्वानुसार पारदर्शक आणि अधिकृत अशा प्रकारे हे केंद्र त्या ठिकाणी व्यवस्थित चालू आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ह्या सेशन्स मार्फत आम्हाला MKCLची जी काही प्रणाली आहे, जी काही पारदर्शकता त्याच्यामध्ये आहे, हे तुम्हाला आम्हाला द्यायची. तुम्ही आता या प्रीमियम नेटवर्कचा भाग झाला आहात आणि याचा तुम्हाला अभिमान वाटतो का? जर वाटत असेल तर कृपया थंब द्या.
आणि आणखीन एक प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे, किंवा तुम्ही ज्यावेळेस आजपर्यंत आपण बरेच बिझनेस पाहिलेले आहेत, मात्र एक असं बिझनेस मॉडेल आपण या ठिकाणी पाहतोय की कुठलाही बिझनेस करण्यासाठी फक्त फ्रँचायझीज भरली की तो बिझनेस मिळतो. मात्र एमकेसीएलचा हा जो बिझनेस आहे, किंवा आपण हे जे ट्रेनिंग सेक्शन आपण ओपन करण्याचा हे करतोय, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये तुम्हाला मेहनत करून, त्याची माहिती घेऊन, त्याच्या एक्झाम घेऊन, त्याच्यामध्ये छाननी करून, फिल्टर लावून एमकेसीएल नेटवर्क मध्ये आपल्याला प्रवेश मिळतो. म्हणजे एकदम सहजासहजी आपल्याला ह्या नेटवर्क मध्ये प्रवेश मिळत नाही, कारण त्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. आणि आता येणारी जी ऑनसेट एक्झाम आहे एमएससीआयटी केंद्राची किंवा व्यवस्थापनाची, पूर्ण माहिती आजच्या ह्या सेशन मधून आपल्याला शिकायची आहे. आपलं टार्गेट आहे की आता जी येणारी स्टेप आहे, मग ते कोऑर्डिनेटर असेल किंवा लर्नर फॅसिलिटर असेल, त्यांचं ट्रेनिंग आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं, त्यांनी कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे हे सुद्धा आपण आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर मी पुढच्या स्लाइड कडे जातोय. एमकेसीएल बद्दल एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू आपण पाहूया. कदाचित सर्वांना माहीतच आहे, एमकेसीएल ची जी स्थापना आहे ती 2001 मध्ये झालेली आहे आणि एमएससीआयटी अभ्यासक्रम 2002 पासून सतत आजपर्यंत चालू आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील 200 कोटी विद्यार्थ्यांनी एमएससीआयटीचा कोर्स केलेला आहे. एक फार मोठी अचिव्हमेंट एमकेसीएलची आहे. 5000 केंद्रे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एमकेसीएलची ह्या वेगवेगळ्या टीपी मार्फतची केंद्रे आहेत आणि 25 वर्षाची ही डिजिटल साक्षरता मोहीम आज 25 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. म्हणजे एवढी मोठी अचिव्हमेंट, मला असं वाटत नाही की कुठल्या संस्थेला एवढी मोठी अचिव्हमेंट मिळालेली आहे, परंतु पूर्ण भारतामध्ये एमकेसीएल एक अशा प्रकारचं नेटवर्क आहे, त्याला 25 वर्ष सक्सेसफुली नवीन अपडेटसह, नवीन टेक्नॉलॉजीसह, नवीन अभ्यासक्रमासहित आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी या नेटवर्कच्या माध्यमातून मिळत आहे आणि त्याचा निश्चितच लाभ आपल्याला येणाऱ्या जीवनामध्ये, येणाऱ्या लाईफमध्ये मिळणार आहे. आणि याच्यामध्ये दोन्ही आहे, म्हणजे अर्थकारण आणि समाजकारण, या दोन्ही गोष्टीचा एक खूप चांगला संयोग या ठिकाणी मिळालेला आहे. त्याच्या माध्यमातून आपण सामाजिक सेवा पण करणार आहोत आणि आपल्याला अर्निंग पण करणार आहोत. बिझनेस म्हणजे फक्त बिझनेस नाहीये, तर हे एक समाजसेवा आहे, येणाऱ्या पिढीला सक्षम करणे. कारण आज जगामध्ये आपण पाहतो की जगामध्ये सर्वात महत्वाचा जर कुठला सेक्टर असेल तर ते आयटी सेक्टर आहे. आणि आपल्याला अभिमानानं असं म्हणावं वाटतंय की महाराष्ट्रातील आज 2 कोटी विद्यार्थ्याला आपण हे ट्रेनिंग दिलेलं आहे. आज ते विद्यार्थी देश परदेशामध्ये, वेगवेगळ्या आयटी सेक्टर्स मध्ये, बिझनेस मध्ये, नोकऱ्यामध्ये कार्यरत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपले इंडियन्स जे इंजिनियर्स आहेत, इंडियन जे मुलं काम करण्यासाठी बाहेर जातात, तर त्यांना फार मोठी डिमांड या ठिकाणी आली. असं भारतामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला झालं, आता दुसऱ्या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. मात्र महाराष्ट्र हा पूर्वीपासूनच एमकेसीएलनं आयटीमय करून टाकलेला आहे. आणि अशा ह्या कोर्सचं, एमएससीआयटी नावाचा जो कोर्स आहे त्याचा जो कालावधी 2 महिन्याचा आहे, एकूण 144 तासाचं प्रशिक्षण आहे. त्याच्यामध्ये 12 मॉड्यूल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि विशेष बाब म्हणजे याच्यामध्ये जे शिकण्याचं मीडियम आहे ते मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे. म्हणजे कुठल्याही भाषेमधून तुम्ही करू शकता. कस्टमायझेशन या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी, की आपल्याला बाबा हिंदीमध्ये कळत नाही तर आपण इंग्लिशमध्ये बघतो, इंग्लिशमध्ये नाही कळलं तर मराठीमध्ये पाहतो. आणि जी लर्निंग मेथड या ठिकाणी डेव्हलप झालेली आहे ती लर्न बाय डुईंग, म्हणजे आपण करून शिकू शकतो. याच्यामध्ये एमएससीआयटी मध्ये जे अपग्रेडेशन झालेले आहे ते विंडोज 10 चे तत्वे आहे. त्याच्यामध्ये एमएस ऑफिस 2019 आहे, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, आउटलुक. कसं आहे, आता मी या बेसिक गोष्टीकडे जात नाहीये की तुम्हाला विंडोज येतं का, तुम्हाला वर्ड येतं का, एक्सेल येतं का, पॉवर पॉइंट येतं का. ह्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहात. कारण तुमची जी एक्झाम होणार आहे ती
एक फॅकल्टी लेवलची किंवा कोऑर्डिनेटर लेवलची एक्झाम होणार आहे. म्हणजे असं गृहीत धरलं जातं की तुम्हाला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, आउटलुक येतं, सगळं तुम्हाला माहित आहे, किंवा विंडोज मध्ये ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत, आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्या फॅकल्टीच्या एक्झाम्स मध्ये बसलेले आहात. तर आजचं जे ट्रेनिंग आहे किंवा याच्यामध्ये कुठले कुठले मुद्दे येऊ शकतात किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर इंटरनेटचा वापर तुम्हाला सर्व लोकांना करता येतो. त्याच्यानंतर डिजिटल सर्व्हिसेस आहेत, एखादा ऑनलाईन फॉर्म भरणे वगैरे आहे. बरेच लोक AI टूलचा वापर करत असतील. चॅट जीपीटी सारखा जो एआयचा कोर्स आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही माहिती मिळवत असाल, त्याच्यामध्ये काही गोष्टी करत असाल, गुगल टूलचा वापर तुम्ही केलेला असेल, IT सिक्युरिटी असेल किंवा डिजिटल पेमेंटच्या बाबतीत सर्व तुम्हाला माहिती असेल. कारण ही जी एक्झाम होणार आहे ती फॅकल्टी लेवलची राहणार आहे, विद्यार्थी लेवलची नसल्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टी सर्व परिचयाच्या असल्या पाहिजेत, किंवा याच्यामध्ये फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्यासाठी तुम्हाला MSCITचा सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे, कारण हाच सिलेबस आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे, आणि त्यासाठी याची माहिती, इत्यंभूत माहिती घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यासोबतच MKSLचा जे इरा आहे, रिव्होल्युशन फॉर ऑल, ही जी प्रणाली त्यांनी तयार केलेली आहे, दॅट इज द गेमिफाईड लर्निंग, सर्वसमावेशक शिक्षण. म्हणजे सर्व क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना, मग ते अपंग असोत किंवा नसोत, एकाच वर्गात एकत्र शिकण्याची संधी देणं होईल. यामध्ये सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी दिली जाते आणि त्यांना शिक्षणातील मुख्य प्रवाहात आणले जाते. आज पुण्यामध्ये शिकणारा विद्यार्थी असेल किंवा मुंबईमध्ये शिकणारा विद्यार्थी असेल किंवा एखादा कोकणातला असेल, खानदेश मधला असेल, मराठवाड्यामधला असेल, खेड्यातला असेल किंवा शहरातला असेल, काही फरक पडत नाही. सर्वांना समान शिक्षण ह्या इराच्या माध्यमातून मिळतं. आज मुंबईचा विद्यार्थी जो इरा करतो तोच एका खेड्यातला विद्यार्थी करतो. म्हणजे त्याला जे ट्रेनिंग त्याच्यामध्ये मिळते तेच ट्रेनिंग या ठिकाणी मिळते. की फार मोठं वैशिष्ट्य MKSLच्या नेटवर्क मधलं या इरा प्रणालीचं आहे. याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह मॉडेल्स आहेत, फक्त नुसतं शिकणं नाहीये, याच्यामध्ये काही गोष्टी करून पाहाव्या लागतात. प्रॅक्टिकल स्टिम्युलेशन्स आहेत, ज्या गोष्टी एखादं समजा डिजिटल पेमेंट करायचं तुम्हाला, तर त्याचं स्टिम्युलेशन म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये करून पाहू शकता. जर चुका झाल्या तर तुम्ही परत करू शकता. सेल्फ इव्हॅल्युएशन सिस्टीम याच्यामध्ये आहे, की एखादी गोष्ट करत असताना जर आपल्या चुकल्या तर आपण स्वतःच इव्हॅल्युएशन त्याच्यामध्ये करू शकतो, तो विद्यार्थी करू शकतो. त्याच्यामुळं शिकण्यातला जो आनंद आहे किंवा शिकण्यामधली जी भीती आहे ती मला वाटतं की याच्यामध्ये निघून जाऊ शकते. त्यासोबतच MCQ आधारित त्याची एक्झाम्स असतात. त्याच्यानंतर एक्झाम झाल्याच्या नंतर डिजिटल सर्टिफिकेट त्याला लगेच ताबडतोब मिळतं. आज हजारो लाखो विद्यार्थी प्रत्येक महिन्याला एक्झाम देतात, आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे की सर्वांच्या एक्झाम अगदी व्यवस्थित पार पडतात आणि सगळ्याला एक्झाम झाल्याच्या बरोबर लगेच त्याला डिजिटल सर्टिफिकेट मिळतं. म्हणजे अशी एक एकंदरीत सर्वात फास्ट अशा प्रकारची IT सेक्टर किंवा IT तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून हे नेटवर्क चालतं. ह्या MKSLच्या नेटवर्क मध्ये एक हेरार्ची आहे. हेरार्ची म्हणजे MKSL नंतर ट्रेनिंग प्रोव्हायडर, रिजनल कोऑर्डिनेटर, लोकल लीड सेंटर्स, आणि अशा प्रकारे असे भरपूर लोक याच्यामध्ये काम करतात. म्हणून हे एक स्मूथनेस ह्या नेटवर्क्स मध्ये आहे. म्हणजे एखाद्या कानाकोपऱ्यातला जरी सेंटरवाला असेल किंवा कानाकोपऱ्यातला एंड युजर जो असेल किंवा विद्यार्थ्याचा टच असेल, तर तो विद्यार्थी, कुठलाही विद्यार्थी याच्यामधनं राहत नाहीये. सर्वांना कनेक्टिव्हिटी बांधून ठेवण्याचं काम हे इराच्या माध्यमातून केलेलं आहे. आज एखाद्या खेड्यामधला विद्यार्थी शिकतो आणि MKSL ला लगेच माहित पडते किंवा त्याने किती सेशन्स केले, त्याला किती मार्क्स पडले, तो पास झाला का फेल झाला, त्याचा काय परफॉर्मन्स आहे. आज लाखो विद्यार्थी शिकतात, आणि त्या लाखो विद्यार्थ्याला कुठल्या विद्यार्थ्याचं काय प्रोफाईल आहे, कुठल्या विद्यार्थ्याचं काय आहे, हे सगळं ह्या टेक्नॉलॉजीच्या मार्फत MKSL ला कळू शकतो, आपल्याला कळू शकतो, सर्वांनाच कळू शकतो. म्हणजे ट्रान्सपरंट अशा प्रकारचा हा एज्युकेशनल सिस्टीम आहे. याच्यामध्ये फक्त पैसा कमवणे हा हेतू नाही, याच्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी, त्या विद्यार्थ्याला त्या गोष्टी मिळतात का नाही याचं सुद्धा इन्स्पेक्शन, मॉनिटरिंग याच्यामध्ये होतं.
आणि ही अतिशय महत्वाची बाब आहे. म्हणजे तुम्हाला याची कल्पना आली असेल की आपण कुठल्या एका वेगळ्या नेटवर्क मध्ये आलेले आहोत. जसे बाकीचे नेटवर्क्स असतात की त्याच्यामध्ये कुणाचा कुणाला पत्ता नसतो, मात्र ह्या नेटवर्क मध्ये ज्यावेळेस आपण जुडलो गेलो त्यावेळेस प्रत्येक गोष्टीचं याच्यामध्ये मॉनिटरिंग होतं, प्रत्येक गोष्टीचं याच्यामध्ये चेकिंग होतं. आणि अशा प्रकारे ह्या सर्व तंत्रज्ञान शिकून आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर आपण एमपीएससी नंतर आपण पुढच्या पॉइंट कडे वळूयात, किंवा एमएससीआयटीचे जे स्कोर स्ट्रक्चर आपण आताच पाहिलं किंवा काय काय त्याच्यामध्ये असतं. टेक्निकल मेथोडॉलॉजी म्हणजे इरा प्लॅटफॉर्म बद्दल सुद्धा आपण आताच माहिती पाहिली. त्याच्यानंतर एक जनरल मॅनेजमेंट, आपलं सेंटर्स म्हणजे काय असतंय किंवा त्याचं एक आयपीओ मॉडेल कशा प्रकारे असतंय. आज सर्वांना तुम्हाला माहिती आहे की कम्प्युटर म्हणजे काय हे सर्वांनाच माहित आहे. कम्प्युटरची व्याख्या सर्वांना माहिती आहे का? जर असेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करू शकता. कारण सर्वात महत्वाचं ज्या फील्डमध्ये आपण यायलो त्या फील्ड मधली किंवा कम्प्युटर म्हणजे काय हेच आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. Computer is an electronic device which accepts data from the user, process that data, store it, and gives output timely and correct. एक साधी सोपी डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये इनपुट प्रोसेस आणि आउटपुट ह्या गोष्टी चालतात. आणि आपल्या केंद्राच्या मार्फत सुद्धा इनपुट प्रोसेस आउटपुट हेच आपल्याला करायचंय. इनपुट म्हणजेच आपल्या केंद्रामध्ये जे विद्यार्थी आहेत ते ऍडमिशन घेतात, म्हणजे तेच इनपुट आपल्या केंद्राला मिळतं. आपण प्रोसेसिंग करतो म्हणजे काय करतो, किंवा त्यांना चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग देतो, प्रॅक्टिकल देतो, त्यांच्या टेस्ट घेतो, त्यांच्यावरती संस्कार घडवतो, सगळ्या गोष्टीचं नॉलेज देतो. आणि चांगल्या प्रकारचं प्रोसेसिंग केल्यानंतर त्याचं आउटपुट आपल्याला मिळते की ते विद्यार्थी पास होतात, त्यांना सर्टिफिकेट मिळतं, त्यांना जॉब मिळतात, एंटरप्रेनरशिप करतात, नवीन जॉब्स करतात, नवीन बिझनेस करतात. आणि अशा प्रकारे ही इनपुट प्रोसेस आउटपुट ही सिस्टीम जसं कम्प्युटरमध्ये चालतं तशाच प्रकारे आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा चालतं. आज बऱ्याच लोकांना काय की नवीन कम्प्युटर घ्यायचा असतो त्यावेळेस ते विचार करतात किंवा कुठला कम्प्युटर घ्यायचा, मग i5 घ्यायचा का i6 घ्यायचा का i7 घ्यायचा का i9 घ्यायचा. बरेच विद्यार्थी म्हणतात की नाही, मला i9 प्रोसेसर असणारच पाहिजे, मला एवढी रॅम पाहिजे, मला एवढी हार्ड डिस्क पाहिजे. म्हणजे आपण चांगल्यात चांगलं प्रोसेसर, चांगल्यात चांगलं स्टोरेज डिव्हाइस, चांगल्यात चांगलं कम्प्युटर्स दिसण्यासाठी चांगलं मॉनिटर पाहिजे, चांगला कीबोर्ड पाहिजे, चांगलं कॉन्फिगरेशन असणारं कम्प्युटर आपण सिलेक्ट करतो. केंद्रामध्ये सुद्धा तसंच आहे. केंद्र चालवत असताना आपल्याला खूप चांगल्या प्रकारे केंद्र चालवायचं असेल तर आपल्या केंद्रामध्ये इनपुट आणणारी जी लोक आहेत ते सुद्धा चांगली पाहिजे. त्याच्यावर प्रक्रिया करणारी जी लोक आहेत, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल फॅकल्टी वगैरे आहे, तर ते चांगली पाहिजे. म्हणजे आउटपुट आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. हा एक थोडक्यामध्ये त्याचं कम्पॅरिझन अशा प्रकारे होऊ शकतं. इनपुट मध्ये कोण कोण येते, किंवा आता एन्क्वायरी असतील, ऍडमिशन असतील, आपण डेमो लेक्चर देतो, त्यांना फीस सांगतो, त्यांना मोटिवेट करतो, आपल्या कोर्स बद्दल एक्सप्लेनेशन देतो. आणि जेवढं आपण चांगल्या प्रकारे त्या विद्यार्थ्याला काउन्सिलिंग करू त्यावेळेस ते विद्यार्थी तुमच्या सेंटरमध्ये ऍडमिशन घेतील. आता राहिला दुसरा पार्ट आहे प्रोसेसिंगचा. प्रोसेसिंग म्हणजे काय, की प्रोसेसिंग चा भाग जो आहे तो चालू होतो आपल्या लेक्चर म्हणजे फॅकल्टी लर्नर फॅसिलिटरच्या माध्यमातून. मग त्यांना चांगल्या प्रकारे नॉलेज द्यायचं, त्यांना चांगलं लेक्चर घ्यायचं, त्यांचं प्रॅक्टिकल सेशन्स अटेंड करून घ्यायचे, त्यांना असाइनमेंट द्यायचे, त्यांचे डाऊट सॉल्व्हिंग करून घ्यायचे, त्यांचं अटेंडन्स घ्यायचं, त्यांचं इव्हॅल्युएशन करायचं, त्यांच्या मॉक टेस्ट घ्यायच्या आणि त्यांना परीक्षेसाठी सज्ज करायचं. ही त्याच्यामध्ये प्रोसेसची भाग झाला. आणि त्याच्यामधून आपल्याला आउटपुट भेटते की म्हणजे ते मुलं पास होतात, त्यांना प्रमाणपत्र भेटतं, त्यांना एक कॉन्फिडन्स लेवल वाढतं, त्यांना नवीन नवीन प्रकारच्या स्किल मिळतात, एक जॉब करण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये येतं किंवा व्यवसाय करण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये येतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या जर आउटपुट चांगलं असेल तर तुमच्या केंद्राचं माउथ पब्लिसिटी वाढतं आणि तेच विद्यार्थी उद्या मार्केटमध्ये जाऊन सांगतात की बाबा ह्या केंद्रामध्ये जाऊया, खूप छान शिकवतात, आणि त्या ठिकाणी आपला रेशो वाढतो. म्हणजे इनपुट्स आपलं वाढतं, आणि इनपुट चांगलं वाढलं तर आपलं अर्निंग पण चांगलं होतं, आपलं प्रोसेसिंग आपण चांगलं देतो, आपला रिझल्ट चांगला येतो, आणि सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी तयार
होतात. आता इथे कुणाला आरपीओ वाढवायचा आहे का, तुम्हाला पण तुमचं केंद्राचं सक्षम बनवायचं आहे का, तर तुमच्या हँड रेस करा. म्हणजे आपल्याला केवळ प्रत्येकाला आपल्याला काय करायचं, आरपीओ वाढवायचा असेल तर तुम्ही हँड रेस करा. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की बाबा आपलं जे सर्वात महत्वाचा जे प्रोसेस पार्ट आहे किंवा इनपुट प्रोसेस आणि आउटपुट याला कंट्रोल करणारा जो भाग आहे ज्याला आपण कम्प्युटरमध्ये प्रोसेसर अशा प्रकारे म्हणतो. तर प्रोसेसर म्हणजे कोण किंवा सेंटर कोऑर्डिनेटर हा आपल्या केंद्राचा प्रोसेसर आहे. जसा कम्प्युटर मधला प्रोसेसर तसा आपल्या सेंटरचा आपल्या केंद्राचा प्रोसेसर म्हणजे सेंटर कोऑर्डिनेटर. सेंटर कोऑर्डिनेटर हे जे पद आहे हे अतिशय महत्वाचं, कारण तो आपल्या केंद्राचा सीईओ आहे. डॉक्युमेंटेशन असेल, ऍडमिनिस्ट्रेशन असतील, एक्झाम मॉनिटरिंग असेल किंवा जे काही कंप्लेन विथ एमकेसीएल च्या रूल प्रमाणे जे आपण चालवतो त्या पद्धतीनं सर्व काम हे त्या सेंटर कोऑर्डिनेटरचं असतं. तो त्या सेंटरचा कणा आहे, तो नियोजन करता आहे, तो व्यवस्थापक आहे, तो जबाबदार अधिकारी आहे. त्याच्यामुळं हे अतिशय महत्वाचं पद आहे, कारण ते सेंटर चांगलं आहे किंवा वाईट आहे किंवा तो चांगला ऍडमिशन करतो, चांगला रिझल्ट देतो, तिथलेच विद्यार्थी खूप जॉबला लागतात, तिथलेच विद्यार्थी बिझनेस करतात. तर हे केव्हा होतं, ज्यावेळेस एखादा सेंटर कोऑर्डिनेटरच्या ह्याच्यावरती असतं सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे सेंटर कोऑर्डिनेटर हा अतिशय महत्वाचा भाग आहे, याला हलक्यामध्ये घेऊ नका. आणि एमकेएससीएल ची पूर्ण माहिती, एमएससीटी कोर्स असेल किंवा बाकीचे ऑफरिंग असतील, हार्डवेअरचं नॉलेज असेल, सॉफ्टवेअरचं असेल, जे अपडेट असतील, या सगळ्या गोष्टी त्या सेंटर कोऑर्डिनेटरला करायच्या आहेत. आणि याचीच माहिती आपल्याला घ्यायची, ह्याच्यावरतीच एक्झाम होणार आहे आणि ह्याच्यावरतीच त्याचा इंटरव्ह्यू होणार आहे. त्याच्यामुळे अतिशय महत्वाचा भाग हा सेंटर कोऑर्डिनेटरचा आहे. याच्यामध्ये जे काही सेंटर मधले दैनंदिन कामं असतात, रोजच्या रोजची जी कामं किंवा जी स्वच्छता असते, जी व्यवस्था असते, त्याचं एक योग्य वेळापत्रक, आपण सेंटर कितीला ओपन करतो, कितीला बंद करतो. जर आपण आपल्या सेंटरचा वेळ जर समजा 8 वाजता असेल तर 8च्या अगोदर ते सेंटर ओपन झालं पाहिजे. आणि समजा रात्री 9ला बंद करतो तर 9 वाजता ते बंद झालं पाहिजे. 8च्या ऐवजी 9चा टायमिंग झाला तर मग ते थोडंसं मिसमॅनेजमेंट त्या ठिकाणी होऊ शकतं, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सेंटर कोऑर्डिनेटरच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याचबरोबर बॅचचं प्लॅनिंग, आपल्या सेंटर्समध्ये ज्यावेळेस विद्यार्थी ऍडमिशन घेतात, मग 10 विद्यार्थी, 20 विद्यार्थी, 40 विद्यार्थी जर ऍडमिशन तुमच्याकडे झाले, बऱ्याचदा कसं आहे की सेंटरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो की एक 40 ऍडमिशन होतात, आपल्याकडे 20 ऍडमिशन बसण्याची कॅपॅसिटी असते. आणि प्रॉब्लेम काय होतो की प्रत्येकाला तोच टायमिंग पाहिजे असतो, सकाळचा टायमिंग पाहिजे असतो, कोणाला 9चा पाहिजे असतो, कोणाला 8चा पाहिजे असतो. त्यावेळेस खरी कसरत ही सेंटर कोऑर्डिनेटरलाच करावी लागते. त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करणं, त्यांना काउन्सिलिंग करणं हे महत्वाचं आहे. बॅच प्लॅनिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. विद्यार्थ्याची उपस्थिती, प्रत्येक विद्यार्थी दररोज येतो का नाही, ऍबसेंट आला तर काय ऍबसेंट राहिला, हे सगळ्या गोष्टी त्याला तो रिस्पॉन्सिबल आहे, त्याला ते सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याबरोबरच स्टाफची वेळेवर उपस्थिती आहे का नाही, व्यवस्थित लेक्चर होतात का, लॅबमध्ये व्यवस्थित विद्यार्थी येतात का, लॅबचं जे डिसिप्लिन आहे किंवा एमकेसीएलच्या जे नोटिसेस लागू करणे किंवा एमकेसीएलचे जे काही अपडेट वारंवार येतात मग ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे, त्या फॅकल्टीपर्यंत पोहोचविण्याचं काम हे सेंटर कोऑर्डिनेटरचं आहे. त्यासोबतच त्याच्यामध्ये विद्यार्थ्याची जी साठी जे सेवा आहेत त्याच्यामध्ये आपण ऍडमिशन हँडलिंग, ऍडमिशन प्रोसेस पूर्ण हँडल त्यालाच करावी लागते. फीस रिसिप्ट, फीसचं रेकॉर्ड, कुठल्या विद्यार्थ्यांनी फीस दिली, कुठल्या विद्यार्थ्यांचे हप्ते राहिलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट ह्या सेंटर कोऑर्डिनेटरकडे आहे. त्याला माहित असलं पाहिजे की प्रत्येक कोर्सला किती फीस आहे, त्याचं किती ड्युरेशन आहे, त्याच्यामध्ये काय शिकवलं जातं, विद्यार्थ्याचं रेकॉर्ड त्याला मेंटेन करावं लागतं, त्याच्या सॉफ्ट स्किल असणं गरजेचं आहे, त्यांचा पालकाशी संवाद साधणं गरजेचं आहे. एखादा विद्यार्थी येत नसेल तर त्याच्या पालकाला सांगणं गरजेचं आहे, वा काय येत नाहीये, काय अडचण आहे. कारण जर समजा तो विद्यार्थी ऍबसेंट राहिला आणि फेल झाला तर ते पालक तुम्हाला चून विचारणार आहे.
त्याच्यामुळं पालकाशी संवाद साधणं किंवा त्याचं कुठल्या गोष्टी जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आणि परिस्थितीनुसार मार्गदर्शन करणं हे सुद्धा सेंटर कोऑर्डिनेटरचं काम आहे. त्यासोबत MTSL हे एक अपडेटेड अशा प्रकारचं सिस्टम आहे. नवनवीन अपडेट्स डेली काही ना काही येत असतात. पोर्टलवरील डेटा अपडेट करणं किंवा ऑनलाईन अटेंडन्स किंवा रिपोर्ट वेळेवर सबमिट करणं, MTSL चे जे काही सर्क्युलर आहे त्याचं पालन करणं हे त्या सेंटर कोऑर्डिनेटरचं काम आहे. त्यासोबतच परीक्षा किंवा एक्झामची प्रक्रिया असते. आता बऱ्याच वेळेस काय होते की बॅचमध्ये एक्झाम्स होतात आपल्याला. MSCIT एखादा कोर्स झाला की त्याची एक्झाम होते किंवा एखादा क्लिकचा कोर्स झाला की त्याची एक्झाम होती. तर त्याचं लॅबचं ऑडिट रेडी ठेवणे, म्हणजे प्रत्येक कम्प्युटर हा ऑपरेटिव्ह असला पाहिजे. तुमच्याकडे 10 कम्प्युटर आहेत, त्यातले 4 कम्प्युटर जर बंद असतील तर काही अवघड आहे ना गोष्ट, म्हणजे प्रॅक्टिस त्या विद्यार्थ्यांना मिळणारच नाहीये. हे बरेच माऊस खराब होतात, काही याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करावे लागतात. तर इकडे सुद्धा बारकाईने लक्ष राहणं गरजेचं आहे. ऑनलाईन एक्झाम सिस्टीम सेटअप रेडी करणे, त्याचं नेटवर्क स्टॅबिलिटी ठेवणं, त्याच्यानंतर काही कॉन्फिडेन्शियल काही गोष्टी असतात त्या गुपित ठेवणे, एक्झामचं लॉगबुक मेंटेन करणं, ह्या सर्व गोष्टी ह्या सेंटर कोऑर्डिनेटरच्या आहेत आणि त्याला ते करावे लागतात. त्याच्यामध्ये काही तांत्रिक कामं सुद्धा सेंटर कोऑर्डिनेटरला करावी लागतात. त्याच्यामध्ये कम्प्युटरची जी हेल्थ आहे ती चांगल्या प्रकारे हेल्थ राहावी. त्याच्यामध्ये सेल अशी वारंवार काही दिवसानंतर जातात, डेट वगैरे चेंज होतात, मग त्याच्यामध्ये त्याचं हेल्थ सुद्धा चेक करणं, त्याच्या नवीन बॅटरी टाकणं, त्याच्यामध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असेल किंवा ऑफिसचे अपडेट असतील तर ते अपडेटेड राहणं गरजेचं आहे. अँटीव्हायरस राहणं गरजेचं आहे. त्याची आपल्या सेंटर हे सगळं ऑनलाईन सेंटर आहे. आपलं सेंटर जरी खेड्यातलं असलं तर ते एका जगाच्या मोठ्या नेटवर्कला जोडलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचं इंटरनेटचं कनेक्शन आपल्याला राहणं गरजेचं आहे आणि ते चालू असणं गरजेचं आहे. चांगली स्पीड आपल्याला देणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की काही ठिकाणी बँडविड्थ मिळत नाहीये, मग एखादा फॉर्म भरत असताना ज्या अडचणी आपल्याला फेस कराव्या लागतात, अशा अडचणी आपल्या सेंटरला फेस करू नये यासाठी चांगलं कनेक्शन आपल्याकडे राहणं गरजेचं आहे. त्याचं वारंवार मॉनिटरिंग होणं गरजेचं आहे. लाईट जाणे हा एक महाराष्ट्रामध्ये कुठेही लाईट जाऊ शकते, त्यासाठी UPS बॅकअप राहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा एक्झाम होतात, एक्झामसाठी जर लाईट गेली तर मग ते अडचणीचं आपल्या केंद्रासाठी ठरू शकतात. त्यासोबत बऱ्याच सुविधा जसे की MTSL त्या नॉर्म्स प्रमाणे त्यांच्या साईटवर त्यांनी दिलेले आहेत किंवा प्रोजेक्टर असेल, प्रिंटर, मेंटेनन्स, सगळ्या गोष्टी अशा ओके जिथल्या तिथं राहणं फार गरजेचं आहे. त्यासोबतच सेंटर कोऑर्डिनेटर आणखी काही गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामध्ये मार्केटिंग हा महत्वाचा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये सोशल मीडिया प्रमोशन्स हे रेग्युलरली केले पाहिजेत, डेमो इव्हेंट ठेवले पाहिजेत, स्कूल कॉलेजला व्हिजिट सतत ठेवले पाहिजे, त्या ठिकाणी सेमिनार अरेंज करणं, काही संस्थांसोबत टायअप करणे, कोर्स अवेअरनेसचं कॅम्पेनचं अरेंजमेंट करणं. कारण कुठल्याही गोष्टी ह्या अवेअरनेस कॅम्प जर आपण चालू ठेवले किंवा केले तर त्याचं जागृती वाढते आणि आपला त्याचा फायदा निश्चितच आपल्या केंद्राला होऊ शकतो. म्हणजे आपल्या केंद्राचा जो रेपो आहे ते वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्या सेंटर कोऑर्डिनेटरला करणं गरजेचं आहे. जर आपलं सेंटर मोठं असेल, आपली व्याप्ती मोठी असेल, आपल्याकडे जास्त ऍडमिशन होत असतील तर आपण काउन्सिलर, मार्केटिंग साठी माणसं नेमू शकतो, त्याच्या मार्फत ते काम करू शकतो. मात्र बरेच सेंटर हे खेडेमधली आहेत, बरेच सेंटरला मार्केटिंगचा माणूस नेमणं किंवा काउन्सिलर नेमणं जमत नाही, मग हे सगळ्या गोष्टी त्या कोऑर्डिनेटरला कराव्या लागतात. तर ते कोऑर्डिनेटरला ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीला अवेअर राहणं फार गरजेचं आहे. आपल्याला वाटतं का किंवा सेंटर कोऑर्डिनेटरचं काम कठीण आहे की मजेदार आहे? हा माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहू शकता किंवा हे तुम्हाला मजेदार वाटतंय का कठीण वाटतंय. कारण कसं आहे, कुठलीही गोष्ट आपल्या ह्याच्यावरती असते की आपण कुठल्याही गोष्टीला कशा प्रकारे घेतो, पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली. जर आपण याला बर्डन म्हणून घेणार असाल तर ते तुमच्यासाठी बर्डन असेल किंवा कठीण काम असेल. आणि जर समजा तुम्ही याला एक चॅलेंजिंग स्वरूपामध्ये स्वीकारणार असाल तर हे एक चॅलेंज आहे, हे एक मजेदार काम आहे
आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यामध्ये फार मोठी मजा येते. तर मला वाटतं की तुम्ही सर्वांनी याला एक बॉदरेशन न घेता की तुम्ही मोटिवेशनल व्हा आणि हे माझं काम आहे, मला एक नवीन संधी मिळते, मला हे काम करायचं आहे आणि मी आणखीन चांगल्या प्रकारे हे काम करू शकतो. त्याच्यामध्ये तुमचे इनोव्हेशन झाला, म्हणजे तुमची इनोव्हेशन ताकद त्याच्यामध्ये. आणि ह्या कामाला तुम्ही इनोव्हेटिव्हली जर करू शकाल तर हे अतिशय मजेशीर अशा प्रकारचं काम राहील. आजकाल जे टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये तुम्ही जगत आहात, या टेक्नॉलॉजी आता जी आलेली आहे ती फार मजेशीर आहे. कुठलंही काम तुम्हाला बर्डन वाटणार नाही, कुठल्याही कामाचं तोड तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजीची जर साथ तुम्ही घेतली तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय मजेशीर पद्धतीनं तुम्ही ह्या सर्व गोष्टी इझिली करू शकता असं मला वाटतंय. आणि तुम्ही ते टेक्नॉलॉजी शिकणं फार महत्वाचं आहे, ते टेक्नॉलॉजी आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि फक्त नुसतं कॉपी पेस्ट नकोय आपल्याला, आपल्याला कन्सेप्ट लेवल वरती काम करायचंय. कन्सेप्ट लेवल म्हणजे त्याचा कन्सेप्ट समजून घ्यायचंय आणि त्याच्यावरती काम करायचंय. जर समजा तुम्हाला एखादं एमसीक्यू देतो आम्ही, तर ते एमसीक्यू तुम्ही पाठ करत बसाल तर ते होणार नाही. मात्र त्याचं कन्सेप्ट लेवलला ज्यावेळेस तुमच्याकडे क्लॅरिटी येईल त्यावेळेस त्याचे उत्तर ऑटोमॅटिक तुम्हाला भेटतील. आता आपण एका महत्वाच्या याच्याकडे जाणार आहोत की आणखीन एक मिनिट, लर्नर फॅसिलिटर. आता सेंट्रल कोऑर्डिनेटरला आपण थोडस पाठीमागे ठेवू आणि आता जो दुसरा महत्वाचा भाग आहे तो लर्नर फॅसिलिटर. हा जो सेंटर मधलं जे प्रोसेसिंग आहे हे त्या लर्नर फॅसिलिटरच्या हातामध्ये असतं. मग त्याचे काय काय रोल असतील, तो कशा प्रकारे करू शकतो. लर्नर फॅसिलिटर म्हणजे काय, एक प्रेरणादायी शिक्षक, एक मोटिवेशनल लेक्चर, एक मार्गदर्शक, एक प्रशिक्षक, आयटी कोच आणि मोटिवेटर असं आपण त्याला संबोधू. कारण विद्यार्थ्याला मोटिवेशन देणं, विद्यार्थ्याला कशा प्रकारचं ट्रेनिंग द्यायचं, कशा प्रकारे त्याकडनं प्रॅक्टिस करून घ्यायची, त्याचा प्रशिक्षण कशा प्रकारे देऊ शकतो तो. प्रत्येक मॉड्यूल्स अत्यंत सोप्या भाषेत समजावणे, थोडक्यामध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग देणे, प्रत्येक विद्यार्थ्याला सिस्टीमवर काम करण्याची संधी मिळणे आणि लर्न बाय डुईंग हे तंत्र लागू करणे. हे आपल्या इरा सिस्टीम मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त त्याचं फॉलोअप घेणे आणि ते व्यवस्थित विद्यार्थ्याकडनं करून घेणं एवढं एकमेव काम आहे. त्या अगोदर त्या लर्नर फॅसिलिटरला ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे. तरच तो पुढे त्या विद्यार्थ्याला त्या गोष्टी तो प्रोव्हाइड करू शकतो. कारण नॉलेज हे सर्वात महत्वाचं आहे. एमकेसीएलचं स्लोगनच आहे, ज्ञानदीप लावू जगी. कारण ज्ञान हे सर्वात महत्वाचं आहे आणि शिक्षकाकडे ज्ञान असणं हे फार मोठी गोष्ट आहे. तोच ज्ञान त्या विद्यार्थ्याला देऊ शकतो आणि विद्यार्थ्याला प्रोत्साहन देणं, त्याला प्रेरणा देणं, विद्यार्थ्याच्या मनामध्ये भीती दूर करणं, त्यांना डिजिटल जगाशी जोडणं, प्रॅक्टिकलची उदाहरणं देणं, त्याचा आत्मविश्वास वाढवणं, त्याचा कॉन्फिडन्स वाढवणं. आजकालची मुलं पण हुशार आहेत कारण त्यांना मोबाईल, इंटरनेट, AI, चॅटिंग बिटिंग ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आम्हाला सुरुवातीलाच्या काळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर म्हणजे काय, कीबोर्ड म्हणजे काय, कॉपी म्हणजे काय, पेस्ट म्हणजे काय, काहीच माहित नव्हतं. त्यामुळे आम्हाला कॉपी म्हणजे काय, पेस्ट म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून त्यांना सांगाव्या लागत होत्या. त्यावेळेस इरा काही नव्हतं आणि प्रत्येक गोष्ट ही त्यांना समजून सांगावी लागत होती. आज ह्या सगळ्या गोष्टी ते विद्यार्थी ऑलरेडी शिकून येतो तुमच्याकडे. त्यांना फक्त एक डिसिप्लिन लावून त्यांना व्यवस्थित त्यांच्याकडनं करून घेणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि लर्नर फॅसिलिटरचं सर्वात महत्वाचं काम की विद्यार्थी कोणत्या टप्प्यावर आहे त्याचं निरीक्षण करणं. जे काही कमजोर विद्यार्थी आहेत त्यांना विशेष तासाचं नियोजन करणं, त्यांना त्या गोष्टी समजून सांगणं, त्यांचं टेस्ट घेणं, त्यांचं अनालिसिस करणं, त्यांचं इम्प्रुव्हमेंट करणं, हे काम त्या लर्नर फॅसिलिटरचं आहे. आणि जेवढं चांगल्या प्रकारे तो काम करू शकेल, जेवढं या सगळ्या लॅबमध्ये लक्ष ठेवणं. आजकाल विद्यार्थी काय करतात, ते लॅबमध्ये येतात, हेडफोन लावून बसतात, मोबाईलवर चॅटिंग करत बसतात. तर इकडे विशेष म्हणजे लक्ष देणं. जर समजा तुम्ही त्या लॅबमध्ये लक्ष देत असाल तर ते विद्यार्थी मोबाईलवरती राहणार नाहीये, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण राहील. आणि जर समजा तुमचं लक्ष कमी असेल तर ह्या गोष्टी ते अवांतर गोष्टी ते करू शकतात.
त्याच्यामुळं लर्नर फॅसिलिटर हा सुद्धा एक प्रोसेसिंगचा भाग आहे आणि अतिशय केंद्रासाठी महत्वाचा तो पार्ट आहे. त्याच्यानंतर एक्झामची जी तयारी आहे किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांचं ते सिलेबस ब्रेकडाऊन त्यांना देणं गरजेचं आहे, किंवा कुठल्या वेळेस कुठला सिलेबस झाला पाहिजे. कारण आपला 2 महिन्याचा कोर्स आहे, 2 3 महिने 4 महिने 6 महिने पण चालू शकतो. परंतु आपल्याला तो विद्यार्थ्याला 2 महिन्यामध्ये ट्रेनिंग देऊन त्याला बाहेर काढायचं आहे, यशस्वीरित्या बाहेर काढायचं आहे. त्याच्यामुळे त्याचं सिलेबसचं ब्रेकडाऊन आपल्याकडे राहणं गरजेचं आहे. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत त्याला सांगणं गरजेचं आहे. त्याचं मॉक टेस्ट त्याची घेणं, त्याचं टाइम मॅनेजमेंट, त्याचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. समजा एखादा एक्सेल चा टॉपिक आहे, एक्सेलच्या टॉपिक एक्सेल इज नॉट अन अकाउंटिंग सॉफ्टवेअर, दिस इज अ स्प्रेडशीट. आणि एक्सेलचा वापर हा मार्केटमध्ये किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. किंवा प्रेझेंटेशन, पॉवर पॉईंट मध्ये आपण प्रेझेंटेशन तयार करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझेंटेशन, त्याच्यामध्ये एआयचा वापर, किंवा वर्ड मध्ये आपण जसं की आपण डॉक्युमेंट्स वगैरे बनवू शकतो, रिझ्यूम बनवू शकतो, बायोडेटा बनवू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये बनवू शकतो. तर एखादं एक्सेल मधलं एखादं पिव्होट टेबलचा कन्सेप्ट आहे, तर नाही समजला त्याला तर त्याला समजून सांगणे, किंवा वर्ड मध्ये मेल मर्ज नावाची जी फॅसिलिटी आहे ती त्याला सांगणे. प्रेझेंटेशन मध्ये कशा प्रकारे आपण याचा वापर करू शकतो, कशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह क्रिएटिव्ह अशा प्रकारचं प्रेझेंटेशन बनवू शकतो, एखादं टेस्ट आपण त्याच्यामध्ये कशी बनवू शकतो, हे अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज आपण त्या विद्यार्थ्यासाठी सतत काही ना काही जर गेलो तर तो विद्यार्थी एंगेज आपल्याकडे राहू शकतो. आणि त्याला असं वाटतं की आज आपण हे शिकलं तर उद्या आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत, आणि तो दररोज यायला लागतो. आपण जर लक्ष व्यवस्थित दिलं तर ते विद्यार्थी यशस्वीपणे येतात. आज आमचे काही वर्ष झाले एमएससीआयटी सोडून गेलेले विद्यार्थी सुद्धा ज्यावेळेस लातूरमध्ये येतात किंवा ते स्पेशली आम्हाला भेटायला येतात, तर मी त्यावेळेस तो कोर्स केला आणि त्याच्यामुळे असा फायदा झाला. म्हणजे आज पर्यंत सुद्धा त्यांचं कनेक्शन आमच्या सोबत चालू आहे. वर्ष 20 वर्ष ते 20-22 वर्ष झाले तरी पण ते विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि आज सुद्धा ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. त्यासोबतच लर्नर फॅसिलिटरचं काही टेक्निकल स्किल राहणं गरजेचं आहे. जसं की आता एखादं सॉफ्टवेअर अपडेट आलं, एखादी गोष्ट एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये चालत नाही कारण त्याला ते अपडेट आलेलं असतं, ते अपडेट केल्याशिवाय ते नाही चालणार. किंवा इंटरनेटचं जे युजेस आहेत, इरा प्लॅटफॉर्मची जी मिस्ट्री आहे, डिजिटल टूल्स आहेत, याचं नॉलेज त्याला देणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपल्या सेंटरमधील सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे तो आहे लर्नर फॅसिलिटर. म्हणजे कोऑर्डिनेटर नंतर जे सेकंड कमांड आपण जे देतो ते लर्नर फॅसिलिटीला देतो, कारण इथंच आपली सगळी प्रोसेसिंग चालणार आहे. तर लर्नर फॅसिलिटरचं सर्वात महत्वाचा गुण काय आहे हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये करून सांगू शकता, कारण हा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. कारण हे सगळे जे प्रश्न तुम्हाला मी विचारतोय तर तुम्ही आजच्या सेशन मध्ये काय ऐकलं आणि तुम्हाला काय वाटतं, त्याचे कशा प्रकारे तुम्ही त्याला घेता, तर याचं थोडंसं इव्हॅल्युएशन आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर आपण पुढच्या आता महत्वाच्या स्टेपकडे जाणार आहोत, ते म्हणजे आपली येणारी आता काही लोकांच्या आता 20 तारखेला, 22 तारखेला, 24-25 तारखेला ऑनसेटचे एक्झाम्स आहेत आणि त्याचं एक थोडक्यात आपण मार्गदर्शन पाहूयात. सुरुवातीला आपण काय करू की सेंटर कोऑर्डिनेटरची एक्झाम होणार आहे किंवा जे इंटरव्ह्यू होणार आहे तो त्यांनी काय करावं, किंवा आता सध्या जे राहिलेले 2-3 दिवस आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे. सर्वात प्रथम आपल्याला एमएससीआयटीचं लॉंग फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे. तर तुम्ही कमेंट्स मध्ये त्याचं लॉंग फॉर्म पण टाकू शकता, किंवा एमएससीआयटी म्हणजे काय, एमकेसीएल म्हणजे काय. एमकेसीएल म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. तसं एमएससीआयटीचं लॉंग फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे. एमएससीआयटी हा कोर्स कुणामार्फत चालतो, त्याची एक्झाम कोण घेतं, त्याची एक्झाम एमएसबीटी आणि एमकेसीएलचं जॉईंट व्हेंचरनं ते सर्टिफिकेट मिळतं. ही सर्व एमकेसीएलची जी माहिती आहे ती कोऑर्डिनेटरला राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळं mkcl.org नावाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायची आहे. जर तुम्ही आतापर्यंत त्याच्यावरती व्हिजिट नाही केली असेल तर आजपासून तुम्ही आता इथून सेशन संपल्यानंतर mkcl.org वरती जा. त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी ह्या तुम्ही अतिशय काळजीपूर्वक
पाहाव्यात असं मला वाटते. MSCIT सेक्शन मध्ये गेलात तर त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस आहे MSCITचा, त्याचं ड्युरेशन आहे, हिरा प्रणाली कशा प्रकारे काम करते, कशा प्रकारे सर्टिफिकेट मिळतं, एक्झाम केव्हा होतात, त्यासोबतच बाकीच्या काही ऑफरिंग्स आहेत जसे की क्लिक कोर्सेस वगैरे आहेत. तर त्या क्लिक कोर्सेस मध्ये त्याचे ड्युरेशन किती राहणार आहे, त्याची फीस किती राहणार आहे, त्याचा MFO किती राहणार आहे, त्याची इत्यंभूत माहिती तुम्ही त्या mkcl.org मधून घेणं गरजेचं आहे. आम्ही किती जरी तुम्हाला सांगितलं तर काही गोष्टीला लिमिट असतं, कारण आपण ज्यावेळेस स्वतः एखादं पुस्तक वाचतो त्यावेळेस त्याची स्टोरी जर आपण ऐकली किंवा त्याची वाचली तर त्याच्यावर कुठलाही प्रश्न आपण विचारला तर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. तर अशा प्रकारे mkcl.org ही साईट तुम्ही सर्वांनी प्रत्येकाने पाहावी आणि त्याच्यामधलं पूर्ण माहिती वाचून घ्यावी, जेणेकरून बऱ्याच गोष्टी ह्या तुमच्या क्लिअर होतील. कारण इंटरव्ह्यू मध्ये ह्याच गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार किंवा MSCITचं ड्युरेशन किती, MSCITची फीस किती आहे, MSCITचा MOFO किती आहे आणि तसं कशा प्रकारे चालतं, कम्प्युटरची संख्या किती राहणार आहे असे कॉर्डिनेटरला विचारलं जाऊ शकतं. किंवा एक सर्व्हर 10 क्लायंट, जर समजा तुमच्या केंद्रातील लाईट गेली तर तुम्ही काय करणार, तर तुमच्याकडे बॅकअपची सुविधा राहणं गरजेचं आहे. ते बॅकअप किती कम्प्युटर चालावेत किंवा एक्झामसाठी किती कम्प्युटर लागतात, या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला तिथनं वाचणं गरजेचं आहे आणि ती मिळू शकते. आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता की आपले जे MSCITचे जे केंद्र आहेत त्या ठिकाणी समजा तुमच्या ओळखीचे असतील काही, त्या ठिकाणी जाऊ शकता. त्यांची सिस्टीम कशा प्रकारे चालते, त्यांच्याकडे काउन्सिलिंग कशी चालते, त्यांच्याकडे फॅकल्टी कशा प्रकारचे, लॅब कशा आहेत, त्यांचे सिस्टीम कसं चालू राहते, तुम्ही एक छोटस त्याच्यामध्ये जाऊन व्हिजिट करून त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता. आणि संपूर्ण प्रक्रिया हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. एक कन्सेप्ट लेवल, मी कन्सेप्ट लेवलवर त्याच्यासाठी भर देतोय की हे सगळं प्रक्रिया कशी चालते ही याचं कन्सेप्ट लेवलला आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये जर तुम्ही समजून घेत असाल तर मग त्याच्या एवढी मोठी चूक नाही होणार, कारण ऑब्जेक्टिव्ह हे लक्षात नाहीत राहणार तुमच्या. कन्सेप्ट लेवलला एखादी प्रक्रिया कशी चालते हे जर कन्सेप्ट लेवलला जर आपण समजून घेतलं तर आपल्याला ह्या एक्झाम्स एकदम अतिशय सोप्या जातील आणि जेवढे प्रश्न आपल्याला विचारले जातील तेवढ्या प्रश्नाची आपण अचूक अशा प्रकारची उत्तरं त्या ठिकाणी देऊ शकतो. मग ते इंटरनेट असतील, सिस्टीम, ब्राउझर सेट करणे, सर्व नियमांचे पालन करणे, कॉन्फिगरेशन असतील कम्प्युटरचे, त्यासोबतच MSCITचा सिलेबस पूर्णपणे तुम्ही वाचला पाहिजे. व MSCIT मध्ये काय काय शिकवलं जातं, विंडोज 10 असेल, ऑफिस 2019 असेल, AI टूल असतील आणि मग AI टूल मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे टूल असतील, इराचं जे प्लॅटफॉर्म आहे तो कशा प्रकारचा असेल, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस कशा प्रकारे चालते, मॉक टेस्ट कशी हे करतोय, म्हणजे सगळ्या गोष्टी आपण माहिती घेणं फार गरजेचं आहे लर्नर कोऑर्डिनेटरसाठी. आता इथून पुढे जे काही क्वेश्चन्स आपल्याला दिले जाणार आहेत, आता पार्थ मार्फत पण आता मयूर सर अनाउन्समेंट करतील तुम्हाला की तुमचं सुद्धा आपण MCQ टाईप मध्ये एक्झाम घेणार आहोत. तर ते ऑनलाईन घ्यायच्यात, मग त्याचं इव्हॅल्युएशन स्वतःच करायचं. समजा एखाद्या एक्झाम समजा आपण दिली आणि त्याच्यामध्ये कमी मार्क पडले तर ते परत परत एक्झाम सोडवणे, त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रश्न चुकायला लागले याची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. कोऑर्डिनेटरसाठी वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील, एक मॅनेजमेंट लेवलचे प्रश्न त्या ठिकाणी असतील. फॅकल्टीला फक्त जे अपडेटेड सिलेबस आहे त्या सिलेबस वरतीच असेल. विंडोज 10 असेल, MS ऑफिस 2019 असेल, IT टूल असतील, गुगल टूल असतील, ह्या गोष्टीवरती म्हणजे अकॅडमिकली ते त्याच्यावर क्वेश्चन त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर तुमच्याकडे आता जे काही ऑनसेटचे कुठले काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला समजा वाटत असेल कुठले तुमच्या मनामध्ये काही गोष्टी असतील तर ते तुम्ही आता सेशन झाल्यानंतर विचारणारच आहात, कारण हा आजचा जो ओव्हरऑलचा सेशन आहे. आणि आणखीन एक गोष्ट मला करायची की तुम्ही ज्या नेटवर्कशी जोडले गेलेले आहात तो आजचा काळ हा डिजिटलचा काळ आहे. तंत्रज्ञानामध्ये चांगले वाईट ह्या दोन्ही गोष्टी घडत असतात. बऱ्याचदा आपण मोबाईलवरती किंवा फेसबुकला, सोशल मीडियावरती बरेच मेसेज असे येत असतात किंवा AI आलं आता जॉब जाणार, AI आलं आता हे होणार, ते होणार, ते होणार, ह्या गोष्टी म्हणजे त्याचा इम्पॅक्ट आपल्या समाजावरती पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली पडत असतो. महत्वाचा मुद्दा म्हणजे की
कसं राहते की मोबाईल आला त्यावेळेस आपण काय निवडतो, त्याच्यामध्ये चांगलं पाहण्यासाठी निवडतो का वाईट पाहण्यासाठी, हे सुद्धा आपल्यावरचा प्रश्न आहे. आणि ज्ञानासाठी जर आपण ह्या सर्व गोष्टी वापरलं तर आपलं भविष्य चांगल्या प्रकारे घडतं, आणि चुकीसाठी आपण कुठल्याही गोष्टी वापरल्या तर त्याचं नुकसान होत राहतं. म्हणजे त्याच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत. तर आपल्याला हे तंत्रज्ञान शिकणं फार महत्वाचं आहे. एखाद्या गोष्टीची माहिती नसताना त्याच्यावरती कमेंट करणं किंवा ते वाईटच आहे हे होणं, ही अशी समाजामध्ये पडलेली रूढी परंपरा आहे. एखादा फेसबुकवरती एखादा मेसेज येतो ज्याच्यामध्ये निगेटिव्हिटी असते आणि आपण मग त्याला लाईक करतो, हो बरोबर आहे बरोबर आहे. आपण त्याच्या खोलवरती जात नाहीये. त्याचा पूर्ण अभ्यास करणं, त्याच्या खोलवरती जाणं आणि त्याच्यानंतर ठरवणं की ते वाईट आहे का चांगलं आहे. मला असं वाटतं की मी जे गेलेले 3 दशक या कम्प्युटर फील्डमध्ये आहे, तर मी पॉझिटिव्हलीच या फील्डमध्ये आलेलो आहे आणि मला सगळं पॉझिटिव्ह दिसतं. कुठल्याही गोष्टीचं अपॉर्च्युनिटी मध्ये निर्माण करणं किंवा नवीन नवीन प्रकारच्या अपॉर्च्युनिटी निर्माण होत आहेत. जो सगळ्यात स्किल्ड नॉलेज किंवा जे सगळ्यात नवनवीन तंत्रज्ञान जो लवकर ऍक्सेप्ट करायला शिकतो तो पुढे जातो, आणि त्याला नावं ठेवत जर आपण बसलो तर आपण पाठीमागे राहतो. आणि अशीच गती या तंत्रज्ञानामध्ये आहे, त्या शिक्षणामध्ये आहे. त्याच्यामुळे सर्वांनी कन्सेप्ट लेवलला त्याच्या डीप मध्ये त्याचा विचार करावा आणि चांगल्यात चांगल्या प्रकारचं नॉलेज घ्यावं, आणि तेच आपल्याला त्या विद्यार्थ्यांना पण द्यायचं आहे. कारण आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे की आता येणारी जी पुढील पिढी आहे, आता इथून पुढची जी 10 वर्ष आहेत, त्या 10 वर्षामध्ये आणखीन काही बदल घडतील, आणखीन काही नवीन गोष्टी येतील, तर त्याला चांगल्या प्रकारे ऍक्सेप्ट करणार. कारण सध्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकणं फार महत्वाचं आहे, आणि सध्याच्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर येणाऱ्या ज्या नवीन गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकण्यासाठी वेळ नाही लागणार. आज आम्ही डॉस मधलं पाहिलं, प्रोग्रामिंग पाहिली, आम्हाला 10 पेजेस 50 पेजेस आम्हाला प्रोग्रामिंग करायला लागायची, तेव्हा छोटा प्रोग्राम व्हायचा. आज अतिशय सोपं आहे की मी एका मिनिटामध्ये तो 50 पेजचा जो प्रोग्राम आहे एका मिनिटामध्ये करू शकतो. म्हणजे ज्याला मला 8-8 15-15 दिवस लागायचे त्या एका प्रोग्राम बनवण्यासाठी, ते आता मी एका मिनिटामध्ये बनवतो. म्हणजे एवढी मोठी तफावत त्या तंत्रज्ञानामध्ये आहे. त्या काळचा वेगळा आणि आजचा वेगळा. आणि इथून पुढचं जे टेक्नॉलॉजी राहणार, इथून पुढचं जे तंत्रज्ञान राहणार आहे, हे ह्याच्यापेक्षा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान राहणार आहे. तर आपण सर्वांनी ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून घ्यावा, त्याची प्रॅक्टिस करावी, असं मला असं वाटतं. आपल्याला MSIT नवीन केंद्र मिळावं हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. आपण सर्वांनी खूप खूप मेहनत घ्यावी. ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये मग ते कोऑर्डिनेटर असेल, फॅसिलिटेटर असेल, तुम्हाला कुठलीही अडचण असेल, टेक्निकल अडचण असेल, कुठल्या कन्सेप्ट लेवल समजत नसेल, तर तुम्ही कमेंट्स करा, मेसेज करा, सांगा. आम्ही 100% पूर्ण पाथ टीम आणि आम्ही सर्व डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही तुम्हाला MKCL बद्दल, पाथ नेटवर्क बद्दल, सेंटर मॅनेजमेंट, लर्नर फॅसिलिटेटर असेल, ऑनसेट असेल, MSIT कोर्स असेल, डिजिटल लिटरसी असेल, हे सविस्तर आपण म्हणजे थोडक्यामध्ये माहिती आजच्या सेशन मध्ये घेतलेली आहे. कारण बऱ्याच गोष्टी ऑलरेडी सरांनी कव्हर केलेल्या आहेत, आणि आता तुमचा प्रवास या ठिकाणी सुरू झालेला आहे. डिजिटल भारत घडवण्याचा तुमचा एक फार मोठा वाटा राहणार आहे. आणि याच्यानंतर आता तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत ते बिनधास्तपणे तुम्ही आम्हाला विचारू शकता. तुमच्या मनामध्ये जे काय असेल तर तुम्ही त्याचं निरासन आपण या सेशन मध्ये करणार आहोत. मी इथंच आहे तुमच्यासाठी. तर माझं हे सेशन मी थांबवतो या ठिकाणी. धन्यवाद. सर चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारू शकतात ना ते? हो, विचारू शकतात. चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारू शकता. आपले जे पण काही प्रश्न आहेत ते कृपया चॅट बॉक्स मध्ये टाका.